ब्रेकनंतर या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आज धनगर समाजाचं आंदोलन सुरू आहे। पोलिसांनी या आंदोलकांना सध्या ताब्यात घेतलंय। वर्षा बंगल्याबाहेर आंदोलकांची घोषणाबाजी सुरू झाली। त्यानंतर वर्षा या बंगल्यावर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना चर्चेसाठी बोलावलंय। धनगरांना एसटी मधून आदिवासी समाजातून आरक्षण मिळावं अशी धनगर आरक्षणकर्त्यांची मागणी आहे। याच मागणीसाठी काही धनगर आरक्षणासाठी मागणी करणारे आंदोलक आज मंत्रालयामध्ये पोहोचले होते। त्यांनी मंत्रालयातल्या सुरक्षा जाळीवर उड्याही मारल्या होत्या। त्यानंतर काही आंदोलक हे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी पोहोचले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर घोषणाबाजी सुरू केलेली आहे। अगदी काल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका बैठकीमध्ये महाराष्ट्र सरकारच्या वतीने एक निर्णय घेण्यात आलेला आहे। धनगर नावाची जात अस्तित्वात नसल्याचा हा निर्णय होता आणि 6 दाखले जे धनगर जमातीचे म्हणून देण्यात आले होते ते रद्द करण्यात आलेले आहेत। धनगर ही जमात एसटी या प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे, पण धनगर ही जात एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट नाही। ती जात एसटी प्रवर्गात समाविष्ट करावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून धनगर आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांकडून केली जाते। आत्ताची आंदोलनासंदर्भातली अपडेट जाणून घेण्यासाठी जाऊयात माझे सहकारी अक्षय कुडकेलवार यांच्याकडे। अक्षय, आत्ताची अपडेट। कविता, आपण जर बघितलं तर धनगर समाजाला एसटी मधनं आरक्षण द्यावं आणि त्याबाबतचा शासन निर्णय तातडीने जाहीर करावा या मागणीसाठी धनगर समाज बांधव आक्रमक झाले असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालं। सकाळी मुख्यमंत्र्यांच्या आपण जर बघितलं दुपारच्या सुमारास मंत्रालयातील जाळीवर उड्या टाकल्या आणि आता काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी जे वर्षा निवासस्थान आहे या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं आणि यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या शासकीय वर्षा निवासस्थानाबाहेरचा सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। चोख सुरक्षा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। कारण ज्यावेळी मंत्रालयात आंदोलन झालं होतं, घोषणाबाजी करत हळद देखील फेकण्याचा प्रकार झाला होता आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन केलं। यानंतर प्रकाशअण्णा शेंडगे यांच्या नेतृत्वामध्ये एका शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री चर्चा देखील करतायत आणि राज्यातील शिष्टमंडळासोबत उद्या चर्चा होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून अनेक धनगर बांधवांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। तर दुसरीकडे या ठिकाणचा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। जी वाहनं या भागातनं ये जा करतात याची कसून चौकशी पोलिसांकडनं केली जाते आहे। बॅरिकेटिंग या संपूर्ण परिसरामध्ये केलेलं आहे। वर्षा निवासस्थानाकडे जाणारे जे मार्ग आहेत ते मार्ग अडवण्यात आलेले आहेत आणि त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। एकूणच आपण बघतोय कुठल्याही क्षणी महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होऊ शकते आणि अशा पार्श्वभूमीवर आचारसंहिता जाहीर झाली तर आरक्षणासंदर्भातला GR अर्थात शासन निर्णय सरकार जाहीर करू शकणार नाही आणि त्यामुळं घाई आणि आक्रमकता या धनगर बांधवांची वाढली असल्याचं चित्र बघायला मिळते। नेमकं आता मुख्यमंत्री त्यांच्या बैठकीत या धनगर समाजाच्या शिष्टमंडळाला काय आश्वासन देतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि येत्या काळात या आंदोलनाची तीव्रता कशा प्रकारची असणार आहे हे बघणंही महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास मुख्यमंत्र्यांसोबत या आंदोलकांची चर्चा सुरू आहे। धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। कविता।